मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। रेवाळे या ठिकाणी आलेले आहोत। बघूया आजच्या भागात काय घडणार। आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत, मनस्वी मितेश पाटील, नणंदबाई आहेत दीप्ती सुजित वर्तक, नणंदबाई आहेत चेतना निलेश पाटील, नमस्कार नमस्कार नमस्कार। घ्या उखाणा। गणपती बाप्पा, शंकर पार्वतीचे सुपुत्र, मितेश रावांनी मला सगळ्यांसमोर घातले मंगळसूत्र। काय सांगता? मग बाकीच्यांच्या लग्नात हळू जाऊन बांधतात का? बोला तुम्ही। हां, चहा रावा गरम, कपावर ठेवली बशी, मनस्वी माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी। आम्हाला म्हशी सांगतो। द्या ओळख करून वहिनी सगळ्यांची। ह्या माझ्या सासूबाई। सासूबाई नमस्कार। ते माझे सासरे नमस्कार। ही माझी मोठी नणंद नमस्कार। आणि ही माझी चुलत नणंद नमस्कार। त्या माझ्या काकसासू नमस्कार। आणि त्या पण काकसासू, त्या नमस्कार। दोघी पण हा त्या नमस्कार। सुद्धा। आणि ते काकसासरे, नमस्कार। आणि ते नंदेचे मिस्टर पाठीमागे, नमस्कार। आणि ती एक लहान नणंद नमस्कार। असं। आणि हे काकसासरे नमस्कार। आणि या एक हे राहिले पण काकसासूच आहेत। बरं, माहेर कुठलं? वसई किल्ला। किल्ला? हा, मग किल्ल्यात राहायला हो, होता हो, तुम्ही? प्रॉपर। अरे वा, काय छान बालपण गेलंय। पण मग घरी कोण कोण होतं? आई, वडील, भाऊ आणि मी। काय करायचे आई बाबा? मम्मा ऑफिसला आणि पप्पा कारपेंटर होते। कसं गेलं बालपण? छान गेलं, थोडं तडजोडीमध्ये वगैरे असं। तुम्ही आणि तुमच्यावर भाऊ का? हा, लहान भाऊ। तुमच्या दोघांमध्ये कसं व्यवस्थित रिलेशन? भांडणं भरपूर। लहान असल्यानंतर भांडणं असणारच ती ना। आतापर्यंत कशी काय कंटिन्यू झाली? काय माहिती, पण अजून आहेतच ना? हो, तेवढं प्रेम पण असं। तुमचं बालपण कुठलं? माझं पालघरचंच आहे। पालघर माहीम मध्ये। कसं गेलं बालपण? घरी कोण कोण होतं? आई, वडील, 2 बहिणी आणि मी स्वतः। आई बाबा काय करायचे? आई म्हणजे घरगुती, हो ना। आणि वडील सर्व्हिसला होते। लहानपणी किती मस्ती किती करायचा तुम्ही? भरपूर करायचो मस्ती। कधी घरच्यांनी प्रसाद दिलाय तुम्हाला? हा, प्रसाद दिलेला आहे, भरपूर झालेला आहे। किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली, 9 चालू आहे। अरे, मोजताय वाटतं। कसं जमलं लग्न? अरेंज आहे। हो, पण ते कसं काय? मी एका ऑफिसला होते, म्हणजे बिल्डरकडे। तिथे ह्यांचा आत्ते भाऊ फर्निचरच्या पुढे म्हणजे मॉडेलर किचनचा ऑर्डर घ्यायचा। तर मी त्यांना म्हटलं की घरी चालू आहे बघणं वगैरे। त्यामुळे मी बघू का आमच्या इथे असं कोण असेल तर। त्याने बसल्या ठिकाणीच लगेच कॉल केला सासूबाईंना आणि सांगितलं की असं असं आहे, मुलगी आहे, तर ह्यांचं कुठे जमले का असं विचारलं? हा, विचारलं। तर आई म्हणाल्या की नाही, असं कोण आहे का? मग झालं फोनवर बोलणं। मी माझ्या घरी सांगितलं असं असं आहे म्हणून। पण तुम्ही दोघे कधी पहिल्यांदा बघितलं एकमेकांना? आधी फक्त बोलणं झालं फोनवर वगैरे, आणि मग ह्यांनीच ठरवलं की आपण समोरासमोर भेटूया, फोटो वगैरे पाठवण्यापेक्षा। तुम्हाला कधी कळलं हे सगळं पाठी असं काहीतरी चाललंय ते? हे आईने सांगितलं तेव्हा मला कळलं। काय? का तुझं पोरी बघण्यासाठी प्रोग्राम चालू आहे असं। मग तुम्ही बघायला गेले होते? बघायला गेलेलो। मग तेव्हा तुम्ही दोघे एकमेकांना भेटले होते? हा, भेटलेलो। दोघेच? नाही, फॅमिली होती, फॅमिली सोबत भेटले। मग फायनली दोघांनी एकमेकांना होकार कधी दिला? तिथून बघून गेल्यानंतर मग 4थ्या का 5व्या दिवशी आईंचा फोन आला की मुलगी पसंत आहे आम्हाला असं। असं? आणि मग लग्न की लगेच झालं लग्न? नाही, तर मग एंगेजमेंट झाली। अरे हा, आणि मग किती वर्षांनी? नाही, 6 महिन्याने। 4-5 महिने झाले। मग त्या 4-5 महिन्यात तरी भेटला की नाही? हा, भेटलो ना। कुठे कुठे? बोरोलीला नॅशनल पार्क मध्ये नेलेलं। वा, एक. हा, आणि नंतर ते त्याच्या अगोदर तिरुपतीला जाऊन आलेले ना, तेव्हा प्रसाद आणि फोटो फ्रेम द्यायला म्हणून बोलावलेलं। असं काय होतं या माऊलीमध्ये की तुम्ही होकार दिला? ती सगळ्या कामामध्ये ऍक्टिव्ह मला दिसली। मग काय, जिथे भेटला होता तिथे काय कप उचलत होत्या? तसं काय नाही, म्हणजे पहिल्या भेटीत आम्ही जे बोललेलो ना त्याच्याप्रमाणे मला ती ऍक्टिव्ह वाटली। पण तसं नाही मुळात? नाही, आहे प्रत्यक्षात तसं? प्रत्यक्ष आहे। बरं सासूबाई, मला सांगा कशी आहे सून तुमची? सुंदर आहे, मस्त आहे। होय ना? पहिलं तुम्ही बोललात ना तिच्या बरोबर? हो हो। तेव्हाच तुम्ही पसंत केलं होतं? हो, तेव्हाच मी पसंत केली होती। मला कसं काय, कारण काय, म्हणजे का वाटलं? माझ्या दोन्ही रत्न माझ्या जेव्हा सासरी गेल्या, मी एकटीच पडली। तेव्हा त्याला सांगितलं तू आता काहीतरी कर, पण सुना मला आणून दे। म्हणून मी तिला पहिल्याच याच्यात मला पसंत नाही सांगितलं। आणि मी फार छान आहे, माझ्या 8 वर्षात तिने कधीच मला त्रास दिला। कधी राग करते नाही असं नाही, फुगते, फुगा बसतो,
पण तो मी दाखवत नाही. मी पण मग अशीच व्हेरी गुड, असंच पाहिजे. आणि मुलगा कधीच नाही राग करत मला. पण तो असा गप्प गप्प काय हो, का बोलत नाही तो पहिल्यापासूनच तसा आहे. बरं सासूबाई कशा आहेत तुमच्या? चांगले आहेत, स्वभाव वगैरे चांगला आहे. कधी काय असं खटकलं तर बोलतात, समजवतात की हे असं करायला नव्हतं पाहिजे. त्यावेळेला कुठेतरी दोघींचा इगो येतो मध्ये आणि मग राग रुसवे होतात, पण ते तेवढ्या पुरता. सुनबाई व्यवस्थित आहे, जेवण वगैरे व्यवस्थित करते, फॅशन डिझाईनचा कोर्स केलाय आणि परत सर्व्हिसला पण आहे. आमची सुनबाई कशातही मागे नाही, कुठल्याही कामामध्ये सांगितलं तर ती पुढे आहेच. सुनबाई आमची चांगली आहे. प्रॉब्लेम मुलाचा आहे? नाही, मुलाचा पण नाही. दोघांबद्दल बोला. दोघं पण चांगली आहेत. मितेशचा काही प्रश्न नाहीच आहे, कारण मुलगा आमचाच आहे. पण त्याच्याबरोबर सुनबाई पण गोड आहे, सगळं व्यवस्थित असतं आणि खूप ॲक्टिव्ह आहे. म्हणजे कुठलंही काम सांगितलं तरी नाही असं नाही, आणि कधीही तिला हाक मारली तरी नाही असं बोलत नाही. माझ्या 13 बहिणींची लग्न झाल्यानंतर मी एकटी उरली शेंडेफळ, आणि मग मी सगळीकडेच एकटी पडली. सो कुठेतरी मला ती शेअरिंग पार्टनर म्हणा, मला एक मैत्रीण आल्यासारखं झालं. ती माझी मोठी नणंद. माझ्या घरामध्ये जरी काही प्रॉब्लेम झाला तर मी तिच्याशी डिस्कस करते. नाण्याला 2 बाजू असतात, पण आपण एकच बाजू समजून नसते घ्यायची. नाही, दुसरी बाजू दोन्ही जास्त. बाजू बघायच्या आणि त्याप्रमाणे मग कुठली बाजू जास्त बरी असते त्यातल्या त्यात? नाही, कधी कधी माझ्या आईकडली पण बाजू चुकीची असते, तेव्हा मी त्यांना पण सांगते की तुमची बाजू चुकीची आहे, तिला सपोर्ट करणार मी. सासरी कुठे आता तुम्ही? माझं गावातच आहे. याच गावात? तिकडे पण नाण्यांचा डबा ठेवलाय ना? खूप छान. तुमच्याशी बोलतो. एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. त्या खेळामध्ये जर तुम्ही आज बक्षीस मिळवून दिलं तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार आहे. ओके. 5 वस्तू सांगणार आहे, त्या सगळ्या एका कुटुंबातल्या आहेत. एक वस्तू वेगळ्या कुटुंबातली आहे, विसंगत अशी वस्तू आहे. त्या ठिकाणी आम्ही तुमच्या घरात बंद पाकिट ठेवलेलं आहे, ते घेऊन यायचं 10 सेकंदात. कुणीही ओळखलं तरी बोलायचं नाही. सायकल, कार, विमान, ट्रॉफी, ट्रेन. वेळ सुरू झाली. 10, 9, 8, 7. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सख्या नणंद, तुम्ही चुलत नणंद, पण आता काय सख्ख चुलत काय राहिलेलं नाही. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण एकदम छान गेलं. म्हणजे आम्ही वाडीत जायचो, लोकांची पेरू वगैरे असं चोरून झाडावर चढून खायचं. तुमचे मिस्टर काय करतायत? ते आता शेती करतात आणि आमचं बुजिंगचं सेंटर आहे. आज आलेत ते? आलेत. कुठे आहेत? तुमचं कसं जमलं? गणपतीमध्ये आमच्या इथे डान्सचे प्रोग्राम वगैरे असायचे आणि मग त्याच्यासाठी प्रॅक्टिसला वगैरे सगळी मुलं आमच्या घरी यायची. तेव्हा ती यायची घरी वगैरे असं. तर त्याच्यावरून असं 1-2 महिन्यानंतर मी विचारलेलं तिला की मला नाच शिकवशील का? प्रपोज केलं का? हा, प्रपोज केलेलं म्हणजे मी तेव्हा. आणि मग हो म्हणाल्या? हा, तिने मग एक 4-5 दिवसानंतर मग आम्ही भेटलो आणि मग तिने हो सांगितलं. कुठे भेटले हो? पालघरला. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 11 वर्ष झाली. तर तुमच्याकडे असं नाण्याच्या बाजू बघत हो असतात? हो, दोन्ही बाजू हे करायला लागतात. तसं दोन्ही मला पण त्या बॅलन्स ठेवायला लागतात. अच्छा, तुमच्याकडे तुम्ही बघता नाण्याच्या बाजू. पण मला तुम्हाला तेच विचारायचंय, कसा आहे स्वभाव? स्वभाव म्हणजे एकदम मनमळेवाणी हे आहे, पण तसा रागीट पण आहे. समजवते, ती समजून पण घेते, पण कधी कधी मग तो राग अनावर झाला का मग आई आणि तिच्यामध्ये मला थोडं हे करायला लागतं. नाणं 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 नाणं. आपला काय, आपण कसं काय स्वभाव? माझा स्वभाव पण खूप रागीट आहे आणि मला राग आला की मी 8-8 दिवस बोलत नाही. तुमचं कुठे सासर? सासर इकडेच, माहेर पण इकडेच. हे सगळे इथले इथे? लव्ह मॅरेज. अरे बरं केलं. आता मला तुम्हाला विचारायचंय, कशी आहे तुमची वहिनी? वहिनी खूप छान आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा फंक्शन असतं तर ती आमचं सगळं करून नंतर जाते. संकट नको म्हणून. म्हणजे पण तुम्ही यायच्या आधी करून का? तिचा पण भाऊ आहे ना. का असं करता तुम्ही? मला वसईला जायचं, ह्यांचं गावातल्या गावात आहे. पण मला या सगळ्या वातावरणामध्ये तुमच्याशी गप्पा मारत असताना त्या वहिनीच्या येण्यानंतर या कुटुंबात काय बदल झालेला तुम्ही तिकडे बघितलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? हो, फॅमिली एकत्र आली त्याच्यामुळे. हो. आणि तिचा स्वभाव एकदम हसरा आणि हे आहे की बोलायला लागली की एकत्र करते सगळ्यांना. म्हणजे असं वहिनी नाहीच, एक ती फ्रेंड सारखी. कुठलंही काम तिला सांगितलं वहिनी मला पाहिजे तर ती अर्जंट लगेच पाहिजे ना, उद्या सकाळपर्यंत तुला मिळणार नाही असा शब्द नसतोच. नाही, पण खरंच असंच असलं पाहिजे. तुम्हाला विचारायचंय, त्यांनी त्यांच्या स्वभावात आनंदी होण्यासाठी काय बदल केलेला तुम्हाला आवडेल? आनंदी होण्यासाठी
आणखी म्हणजे आहेत त्यापेक्षा आनंदी तिने होती. तिचा रागीटपणा जर कमी केला हां, तर आयुष्य आणखी आनंदी होईल. आणि यांनी तिचाही राग आहे, कठोर आहे, नाही असं नाही. पण जर एखादी गोष्ट तिला सांगितली बाबा आज उद्या आपण पिकनिकला वगैरे जायचंय, फ्रेंड सर्कल जाणार आहेत, तर ती लगेच थोडीशी नॉर्मल होऊन जाते. म्हणजे काही दिलं की राग कमी होतो है ना. काहीतरी उद्या फिरायला नेणार आहे तुला बाबू, की लगेच बाबू शांत झाला आहे ना. आरव, तुझं नाव सांग मला पूर्ण. आरव निकेश पाटील. हिला काय म्हणतो तू यांना? बघितलं ना, हे नाण्याची कडा आहे, कडा. हा? नाव सांग. श्रियान गौरव राऊत. कितवीत आहेस? फर्स्ट. आणि मग घरी कोण कोण आहे? मम्मा, पापा, बागू. तुला कोण ओरडतं कधी घरी? कधी कधी ओरडतात. कोण कोण ओरडतं? मम्मा, पापा ओरडतात. हो. आणि तुला फटका देतात कोण? हो, कोण कोण मला सांग. पापा, मामा देतात कधी कधी. तुला काय आवडतं? खेळणे आवडतात. खेळणी आवडतात. तुझं नाव सांग. धीरज मितेश पाटील. तुला शाळा आवडते की नाही? हो. बरं, घरात तुला कुठला म्हणजे जेवणामध्ये काय आवडत नाही? कुठला पदार्थ आवडत नाही? मला टॅमॅटोचा रस. टॅमॅटोचं सूप आवडतं. मग तुला शाळा आणि चिकन. हा. आणि चिकनचा रस. आई शपथ. हो, पण आई आणि बाबा ह्याच्यामध्ये तुला फटका कोण देतं? मम्मा आणि पप्पा. कशासाठी? काय केलं की फटका मिळतो? मस्ती केली थोडी तर देतात. मम्मा पप्पाला ओरडते का कधी? मम्मा पप्पाला ओरडते नाही ना? आणि पप्पा मम्मांना कधी कधी ओरडते. हो. पप्पानी चुकी केली तर. हा, पप्पानी चुकी केली तर की मम्मा ओरडते. अरे बापरे, काय तुझ्या समस्या आहेत रे. नाव सांग. नुपूर सुजित वर्तक. कितवीत आहेस तू? आता 6th मध्ये. तू गाणं म्हणणार एखादं? नाही, मला गाणं नाही येत. मग तुला काय येतं? तुला आवड कसली आहे? डान्स. तुमच्या घरी कोण कोण आहे? मम्मा, बाबा, आजी आणि मी. बरं, मम्मा आणि पप्पा याच्यामध्ये रागावतं कोण कोणावर जास्त? मम्मा. कोणावर? माझ्या. आणि पप्पांवर नाही. नाही. तुझ्यावरती का ग एवढी रागावते? ही थोडी थोडी मस्ती करते. त्या अशा गप्पा सुरू असताना म्हणजे शेवटच्या खेळात जिंकून कोण देणार ते बघणार आहोत. 2 मुलांमध्ये खेळ होणार आहे आणि मग या 2 आत्यांपैकी कोण पैठणीच्या खेळात जाणार ते बघणार आहोत. या चिठ्ठ्यांपैकी एक नाव काढा. द्या. धैर्यश. तुम्ही एक चिठ्ठी घ्या. नुपूर, मावशीसाठी तू खेळणार आणि तू आत्यासाठी. आता मला बघायचं या दोघांपैकी कोण जिंकणार आणि या दोघांपैकी जे जिंकणार ती आत्या पुढच्या खेळात जाणार. बघूया कोण जाणार. घरातल्या फरशीवरच हा खेळ आपण खेळणार आहोत. 2 चौकोन आहे, असंख्य तुकडे दिलेले आहेत. 20 सेकंदामध्ये एक एक तुकडा ते टाकणार आहेत. फक्त त्या 2 चौकोनामध्ये आपल्या समोरच्या चौकोनामध्ये सर्वात जास्त तुकडे 20 सेकंदामध्ये ज्यांचे गोळा होणार ते ज्यांचं प्रतिनिधित्व करतायत त्या माऊली पुढच्या खेळात जाणार. 1, 2, 3. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून तुला अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून तुला ही भेट वस्तू. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि झी मराठीकडून तुम्हाला बाजूपद. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. आता परत जाऊ बाई नणंदबाई, हो ना? कसं वाटतंय आज तुम्हाला? छान वाटतंय, सगळे एकत्र आलेत. 2 गोष्टी आत्ता झाल्या. त्या नणंदबाई हरल्या, या नणंदबाई जिंकल्या. जे झालं ते समोर झालं. तुम्हाला आनंद झाला कसला?
ह्या जिंकल्याचा की त्या हरल्याचा काय वाटतं? त्यांच्यासोबत रोजच खेळणं होतं. काय? त्यांच्यासोबत कमी होतं. त्यांच्यासोबत कसं काय खेळता तुम्ही? आता एकाच गावात राहतात, घरी येणं जाणं असतं, तर असं बोलाचाली असते. हिच्यासोबत थोडं कमी असतं. मग हळू बोलून बरंच करतात त्या, असं नाही वाटत तुम्हाला? न बोलता बरंच करताय तसं? हा काय हो, कसं वाटतंय आज तुम्हाला? छान वाटते. का त्यांना हरवलं म्हणून? नाही. बरं तुम्ही दोघी कधी भांडलायत का हो? तुम्ही दोघी? हो, खूप वेळा. काय कारण काय असायचं? असंच लहान असताना खेळण्यावरूनच भांडलेलं, दुसरं काही असं विशेष नाही. कधी असं मारामारी केलीये? नाही, तशी नाही ना, फक्त भांडण. हो. आणि लागेल असं बोलायचं ना तेव्हा? नाही, मला आठवते मी कधी 3री-4थीला असेल, आमचं खूप भांडण झालेलं. हे जुन्या घरी राहत होते, आता नवीन घर बांधल्यांनी. ही बोलतच नव्हती. माझी एक मैत्रीण होती, तिने मला खूप सारी चॉकलेट दिलेली. ती हिला मी नेऊन दिली आणि ही लगेच दुसऱ्याशी माझ्याशी बोलायला लागली. काय काय जादू आहे हो तुमच्याकडे? हा मग सगळं मगाशी ते पण तसंच काहीतरी म्हणाले. नाही, पण आता शेवटच्या क्षणाकडे आलोय. या खेळात लहान मुलांनी तुम्हाला दोघांनाही आता यांना आव्हान दिलंय तुम्हाला. आता त्यांनी आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मिस्टरांची. का हो? मी तोडून बोलते ना पटकन, म्हणून असं कधी काय झालं की पटकन मनातला राग असेल तो लगेच शब्दात व्यक्त होतो. असं मग त्याच्यामुळे समोरच्याला वाईट वाटत असेल असं नाही वाटत? हो, वाटतं ना, म्हणून मग लगेच माफी पण मागते. पण आज जाहीर मागताय तू हो. टीव्ही वरून? हो की नाही? म्हणजे उद्यापासून परत सुरू काय? उद्यापासून एक संवाद बदल करायचा असेल तर कुठला करणार? पटकन बोलणं टाळेन. असं झालं तर आवडेल तुम्हाला? हो, आवडेल ना. तुम्ही आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला? माझा राग कमी करेल. मला राग खूप येतो. मग आला की काय करता तुम्ही? कसा व्यक्त करता? व्यक्त असं नाही, मग कधीतरी जेवणावर खूप राग निघतो तर जेवायचं नाही. हा, एक. दुसरं, शाकाहारी असेल तर असं, मांसाहारी असेल तर जेवायचं. मग राग येत नाही? राग येत नाही. शाकाहारी आलं की राग येतो, मांसाहारी असताना राग येत नाही. पण तुम्हाला आलेला राग त्यांना कळतो कसा काय हो? या वहिनींना आज राग आलाय हे तुम्हाला कळतं कसं? तिच्या चेहऱ्याचे इम्प्रेशन आपल्याला कळतात. काहीला आज राग आलेला आहे. वेगळेच होतात? हा. म्हणजे काय जीभ बीब बाहेर? काय हो? चेहरा जरा शांत राहते, मग मी कोणाशीच बोलत नाही असं. मग तो राग आतल्या आतच हे होत असतो. पण आजपासून ठरवलंय ना राग कमी करणार? ठरवलंय. म्हणजे होईल असं नाही? कधीपासून करणार? आजपासून करेन. मी जाईपर्यंत. आपला तसाच ठेवा राग. हा, कारण ह्यांच्याकडे आनंद वाढला, माझ्याकडे कशाला वाढला पाहिजे असं नाही. तुम्ही करणार का बदल माऊली? आज ते आले असते तर त्यांना ऊर भरून आला असता तुमच्या या वाक्याने. नाही, ते सांगणार हे तात्पुरतं आहे. कल से जैसे थे वैसे थे ऐसे बोलणे घेऊ. मग त्यांना आज या कॅमेऱ्यात बघून सांगा, जर कार्यक्रम बघतील तेव्हा काय प्रॉमिस करणार? मी असं सांगते की मी माझा जो राग आहे तो मी खरंच कमी करण्याचा प्रयत्न करेन. मस्तपैकी जे ठरवलंय ते करा आणि आणखी आनंदानं आयुष्य जगा. हे म्हणत असताना आता पैठणीचा खेळ. तुमच्या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते आता बघणार आहोत. हां, चला. खेळ सोपा आहे. समोर टोपली आहे, ते जे कडं आहे ना सोनेरी रंगाचं, ते इथून टाकायचं, त्या टोपलीत जाऊन थांबलं पाहिजे. आणि दोघींनाही 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तुम्ही टाका पहिल्या. 1 2 तुम्ही 1 2 3 4. 5 मध्ये तुमची गुणसंख्या 4, तुमची 2. तुम्ही 3 4 5. तुमची गुणसंख्या आहे 5, तुमची गुणसंख्या आहे 4. 5 बरोबरी झालेली आहे. जिंकण्यासाठी एका गुणाची आवश्यकता. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला. वैदिना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपतो आहे. आपणा सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांचा आदर करत राहा आणि हो, स्वतःची काळजी घ्या. असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात.